तुमची रियालिटी ही आहे की तू असा आहेस, तू हेच आहेस. सेक्स वर्क वगैरे करावा लागला होता कारण की काम वगैरे तर काही मिळत नव्हते नीट. ये लड़की जैसा चलता है, लड़की जैसा बात करता है, डिस्ट्रीब्यूट करना है और गेट डन फ्रॉम द कम्युनिटी और बोर्ड मेंबर दे डोंट नो. पोलीसमध्ये कोणी आहे नाही ना नाही त्यामध्ये? अजून चालू नाही. आणि गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये कोण आहे? सो वेलकम टू माय चैनल। आज मैं बहुत खुश हूँ बिकॉज आज मैं जिनसे मिलने वाला हूँ ये दो बंदे बहुत ही स्पेशल है और मैं इनसे पहली दफ़ा मिल रहा हूँ। काफ़ी कुछ सीखने वाले इस वीडियो से, तो एंड तक ज़रूर देखेगा। दे आर लाइक सोशल एक्टिविस्ट। ये जो व्यक्ति है शी इज़ वर्किंग एट माइंड स्पेस विद रहीजा कॉर्प। शी इज़ वर्किंग एज HR एडमिन एग्जीक्यूटिव। सो काफ़ी इनकी स्टोरी है जो हम लोग आज इन्हीं से जानते हैं। और दूसरे जो मेरे गेस्ट हैं उनका नाम है नीलोफर। शी इज़ फ्रॉम हमसफ़र ट्रस्ट एंड उनका भी जो एक्सपीरियंस रहा है ओवर द इयर्स शी इज़ गोइंग टू टॉक अबाउट इट। सो वेरी एक्साइटेड एंड कैन नॉट वेट टू हियर फ्रॉम देम। तो इसी के साथ हाय नीलोफर, हाउ आर यू? Yeah, I'm very glad. I'm very grateful. वेरी नाइस। और मेरी दूसरी जो गेस्ट है वो सोनाली। नमस्ते. माझं नाव आहे सोनाली चौकेकर आणि मी को वाईस प्रेसिडेंट आहे डिव्हिजनल ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड वेलफेअर बोर्डाची कोकण डिव्हिजनची, मुंबई डिव्हिजनची पूर्ण. आणि मुंबई डिव्हिजनमध्ये 7 जिल्हे येतात. त्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई सबर्बन, मुंबई सिटी आणि ठाणे असे 7 जिल्हे येतात त्याच्यामध्ये. आणि आम्ही या 7 जिल्ह्यांसाठी काम करणार आहोत, मी आणि नीलोफर एकत्र. आणि ती मेंबर आहे या बोर्डाची. वेरी गुड, सो नाइस टू मीट बोथ ऑफ यू ऑल। तो आता अपन क्या करेंगे, फर्स्ट वे जस्ट गोइंग टू टॉक लिटिल बिट ऑफ पास्ट, नो आपका बचपन के बारे में थोड़ा सा बात करते हैं एंड देन वी आर गोइंग टू टेक दिस कॉन्वर्सेशन अहेड एंड आई लीव इट ऑल ओपन फॉर यू गाइज टू से व्हाटएवर दे हैव टू से अबाउट their transgender journey and for educational purpose they're going to talk about the well-being for their community and how inclusive it has become from the past। पहले कैसा था और अभी कैसा हो रहा है और इनको क्या जो है वो मदद मिल रही है through Sonali because she's a part of Konkan Bhavan and I'm sure she's going to do a great job। she's a co-vice president over there। तो इनसे काफ़ी उम्मीद है, तो देखते हैं ये क्या करते हैं और इनका क्या जो है प्लानिंग है, तो जानते हैं इन्हीं से। तो first let's talk about your childhood। You want to talk about it? Are you comfortable or you want to? येस आय एम व्हेरी कम्फर्टेबल. ॲक्च्युली मी माझ्या जर बालपणीची गोष्ट सांगू तर बालपण तर आम्ही जास्त असं त्याचा आनंद घेतलेला नाही आहे. कारण की आम्हाला त्यावेळेला आमचं वागणं खूप वेगळं होतं. म्हणजे बायोलॉजिकल जे आमचं जन्म झालेला सेक्स असतं त्याच्यापेक्षा आमचं वागणं हे विरुद्ध असतं है ना. विरुद्ध दिशेमध्ये आम्ही वाहत असतो. म्हणजे त्यावेळेला फक्त मुलगा आणि मुलगी असे 2 शब्दच वापरले जायचे. आणि आम्ही ॲज अ बायोलॉजिकली आम्ही मुलगा म्हणून आमच्या आईवडिलांना वाटत होतो, पण आमचं वागणं खूप त्याच्या पलीकडचं होतं, विरुद्ध होतं. तर लहानपणी खूप वाटायचं मेहंदी काढणं, पुन्हा मुलींचे कपडे घालणं, मुलींबरोबर खेळणं, मेकअप करणं किंवा बांगड्या घालणं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये खूप वाद व्हायचे. त्यांना आवडायचं नाही आमचं असं वागणं. आणि ते आम्हाला सांगायचे की तुमची रियालिटी ही आहे की तू असं आहेस, तू हेच आहेस म्हणून, तर तू असं वागू नको. आणि ते खूप लहान वयापासूनच होतं. अगदी मी 2-3 वर्षाची होती तेव्हापासून ते बांगड्या घालणं असं. आणि आईची साडी अशी पडलेली तर तिला घेणं स्वतःजवळ, तिला गुंडाळणं स्वतःशी, असं होतं. पण त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला ठीक आहे आम्हाला रोखत होते. आई वडिलांचं पण एक असतं की त्यांना त्यांच्या मुलांकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतात की ते मोठे होऊन त्यांना सांभाळतील किंवा ते चांगल्या ठिकाणी काम करतील है ना. आणि ते आपल्या म्हणजे देशाच्या विकासासाठी आपलं हे देतील, पाठबळ देतील. तर आणि पुन्हा अशी समाजाची जी परंपरा आहे किंवा रूढी आहे पहिल्यापासून चालत आली आहे की मुलगा मुलगीच आहे, पुरुषप्रधान हा आपला भारत देश आहे. तर त्याच्यामध्ये आणि असं होतं की पुरुषप्रधान देश असल्यामुळे बाबांचं जे बोलणं असायचं त्याला खूप मान्यता असायची. कारण की बाबा कामाला जायचे, ते पैसे कमवून आणायचे, तर ते बोलतील तसंच होतं. तर आई प्रेम करायची, पण बाबांमुळे मग आईला थोडंसं नमतं घ्यावं लागायचं. आणि मग तेव्हा पण मला असं वाटतं जाऊ द्या आता आपल्या ह्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहे, होतील की नाही होतील त्यावेळेला हे पण माहिती नव्हतं. कारण की त्यावेळेला ना नालसा जजमेंट होती, ना ट्रान्स बिल होतं, नाही असं बोर्ड होतं की जिकडे जाऊन आम्ही आमच्या हक्कांसाठी किंवा कोर्टामध्ये अशा काही गोष्टी होत्या की ते आम्ही मांडू शकत होतो. तर त्यावेळेला फक्त एकच होतं बालपण की नाही आता अभ्यास करायचा आहे आणि प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. कारण की असं वाटलं की आपण शिकलो तर आपण लोकांपर्यंत आपल्याला ज्या काही वेदना आहेत
किंवा आपलं ज्या मनस्थिती आहे ती आपण लोकांसमोर कमीत कमी मांडता तर यायला पाहिजे, नीट शब्द तर पाहिजे की लोकांना ते पोचतील. मग त्यावेळेला आम्ही फक्त अभ्यासावर फोकस केला होता आणि जसं माझं शिक्षण पूर्ण झालं, 10वी झाली आणि ते पण घरची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती, त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी स्वतःला सांभाळायला लागायच्या, की पोलिओ बूथवर जाणं, तिकडे पोलिओ देणं किंवा सकाळी उठून पेपर लाईन टाकणं किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. नंतर असं पैसे नीट नव्हते, तर एक 10 वर्षाच्या नंतर जेव्हा घरातून बाहेर जायचो पैशांसाठी हे, तर भीक मागणं, ट्रेनमध्ये अशा सगळ्या गोष्टी करणं आणि कालांतराने मग पैशासाठी सेक्स वर्क वगैरे करावा लागला होता, कारण की काम वगैरे तर काही मिळत नव्हते नीट आणि जिथे जात होतो तिकडे आमचं चिडवणं, छळ करणं अशा सगळ्या गोष्टींमुळे मग काम करायला पण मन नाही लागायचं त्यावेळेला. तर असं बालपण होतं. म्हणजे एक फुल भरलेलं होतं खूप साऱ्या प्रॉब्लेम्सनी, मग ते इकॉनॉमिक असो, सोशल असो, लीगल असो. सो इट इज ऑल त्याच्याने भरलेला होता पूर्ण. You have to say anything on that? सिमिलर लाईक सोनालीने ऑलरेडी कवर केले आहेत ते मुद्दे की प्रत्येक सेमच असतं ट्रान्सवुमनच्या बाबतीमध्ये. लहानपणी त्यांचा काय स्ट्रगल करावं लागतं. तो या जस्ट बिफोर आय वुड लाईक टू जस्ट इंट्रोड्यूस मी माय सेल्फ. So I am Nilofer and I am from the Hum Sapata's organization, which organization has been working for the capacity building, research, health and the rights for the LGBTQI community. So I have been associating with this Hum Sapatas for around 20 years, and since 10 years that I have been part of this initiative which is called Transient, which has been working for the sensitization and advocacy event with various corporate sectors, advocacy department, as well as medical fraternity, educational institutions, and main objective is to just socio-economical power of the transgender person across the states. बचपन की बातें करें तो होता क्या है कि हम लोग जब एंट्री करते, जब मैं एंट्री की थी स्कूल में, सो एक ऐसा अलोन फील होता था कि मतलब मेरे जैसा कोई है नहीं, मतलब कुछ तो मैं अलग हूँ. जैसे कि सब लड़के लोग मतलब टीजिंग करते थे, ये लड़की जैसा चलता है, लड़की जैसा बात करता है. सो एट दैट टाइम वो ऐसा कुछ ट्रांसजेंडर टर्म भी नहीं थी और कुछ ऐसा पता भी नहीं था कि मैं ट्रांसजेंडर होता है पर्सन. कुछ तो बस ऐसा लगता था मैं कुछ तो अलग हूँ, मैं कुछ, मेरी चाह कुछ अलग है और मेरे साथ लोग कुछ अलग ट्रीट कर रहे हैं. तो जैसे जैसे मैं हाई स्कूल में गई और तभी भी मुझे नहीं समझ था, लेकिन जैसे जैसे थोड़ी मैं बड़ी होती गई, 10th तक गई, तभी मुझे समझ में आया कि मैं एक लड़की हूँ. भले मुझे मतलब घर वाले लड़का समझ रहे हैं, बाकी के लोग लड़के के बेस में देख रहे हैं. वो दैट्स माय जस्ट ये डिस्कवरिंग, ऐसा ऊपर ऊपर से सब है, लेकिन अंदर से मेरा फीलिंग जो है ये पूरा लड़की की तरह सा है, क्योंकि आई वॉज गेटिंग अट्रैक्शन टूवर्ड्स another boy at that time. Means it would be a emotional, romantic या otherwise sexual it would be. So ये सब फीलिंग्स आती थी और ऐसा लगता था कि नहीं, मुझे एक मैं ऐसी वुमेन मतलब मैन बॉडी में ट्रैप हूँ, लेकिन अंदर मेरी सॉल वुमेन थी. सो एट दैट सर्टन टाइम पे मैंने बहुत कुछ ऐसे बुक्स वेरीफाई करना शुरू की, फाइंड आउट करने के लिए ऐसा कुछ टॉपिक पे लिखा है क्या. जब मैं कॉलेज में एंट्री की तब तो वो मतलब वो एक जवानी की दहलीज पे आ गई थी और बहुत ऐसा लग रहा था कि ज़िंदगी में कुछ भी नहीं है. मतलब अगर मुझे मेरी आइडेंटिटी ही नहीं है तो मैं क्या कर सकती हूँ लाइफ में, क्या गोल रख सकती हूँ. फिर बियॉन्ड ऑफ दिस आई गॉट सपोर्ट फ्रॉम माई फैमिली एंड आई कुड कंप्लीट माई एजुकेशन. सो एट द सिमिलर टाइम एक्चुअली आई वॉज ईगरिंग टू जस्ट फाइंड आउट सम दैट टाइप ऑफ बुक्स. जैसे कि वहाँ पे मुझे ऐसा कुछ ऐसी चीज़ें पढ़ने के लिए मिले, तो मुझे एक बिंदु माधव खरे जी का बुक मिला था, तो उसमें समलैंगिक के बारे में लिखा था, ट्रांसजेंडर्स के बारे में लिखा था. तभी मुझे पता चला कि एक ट्रांसजेंडर भी एक टर्म में हिजड़ा पर्सन भी होते हैं, इस तरह के भी लोग होते हैं, एंड आई एम नॉट अलोन दैट पर्सन who keeping that type of the emotion. So at that time मुझे ऐसा लगा कि हाँ, मेरी जैसे भी और लोग, अदरवाइज मुझे ऐसा लगता मैं अकेली हूँ, मुझे नहीं पता था. फिर बाद में जाके मैं ऑर्गेनाइजेशन ज्वाइन की, वहाँ पे देखी सब अलग अलग आइडेंटिटी, लोग अच्छे तरीके से जी पाते हैं ऐसे होने के बावजूद. फिर मेरा जर्नी शुरू हो गया. फिर मैंने धीरे धीरे अलग अलग एक HIV प्रिवेंशन के ऊपर काम किया. अभी तो मैं पूरे राइट्स के ऊपर काम कर रही हूँ ट्रांसजेंडर्स के. और आप पहले 10 साल पहले का सिचुएशन देखते थे तो
ट्रांसजेंडर पर्सन टर्म तो नहीं था, लेकिन हिजड़ा पर्सन मतलब एक मानसिक बीमारी लोग समझते थे Correct. और बिल्कुल एग्जिस्टेंस नहीं था. बट आफ्टर दी NASA judgment, there was introduced NASA judgment in 2014, and there are mentioned that means every transgender should have get equal opportunity in the every workplaces, whether it be a corporate or a government sectors. So till then, so many corporate sectors that they have started hiring the transgender person in their workplaces. तब से उन्होंने शुरू किया. अदरवाइज कोई कॉर्पोरेट में गेट पे भी खड़ा नहीं करते थे ट्रांसजेंडर पर्सन को, पूछते थे आपका क्या काम है, लगता था उनको ये पैसे मांगने के लिए आए. लेकिन आज बिंदास अभी मेरे कुछ बहनें हैं, ट्रांस बहनें हैं या फिर ट्रांस भाई है, वो लोग बिंदास अभी पढ़ाई उनकी कंप्लीट कर रहे हैं, ग्रेजुएशन कर रहे हैं, पोस्ट ग्रेजुएशन कर रहे हैं, कोई पुलिस में जा रहे हैं, और बहुत सारे फील्ड है अलग अलग तरह के, गवर्नमेंट सेक्टर्स में भी जा रहे हैं. तो वॉट एवर द वर्क दैट वी हैव बीन डूइंग, सो मीन्स आई फील नाउ वो टाइम आ गया है कि हमें कुछ तो फल मिलेगा. अभी हमारा जनरेशन तो बहुत स्ट्रगल में गया है, लेकिन आई फील फ्यूचर जनरेशन will get that much achievement that we couldn't get till now. Yeah. So Nilupar, you just mentioned, right? I was just listening when you said you joined your community. So when was the time when you joined your community? It was like 10 years back, or it was before that? Before 20 years back, I have joined the company. मी जॉईन केली तेव्हा मी 10 वर्षाची होती. अच्छा, तेव्हा तुम्ही 10 वर्षाचे होते. त्यावेळेला म्हणजे काही नव्हतंच ना, आणि बाकी आमच्यासारखी लोक मला घरात पण नाही सापडत होते ना, बाहेर माझी मित्र सापडत होती ना, त्यावेळेला शाळेत कोणी सापडत होतं तर कुठेच नव्हते. तर जे आम्हाला भेटले होते त्यावेळेला तर त्यांच्याबरोबर आम्ही रमत होतो. आम्हाला आवडायचं की अरे वा हे आमच्यासाठीच आहेत म्हणून, आणि ते पण लोकांनी त्यांना पण आपण बाहेर केलेलं आहे है ना. असं म्हणजे असं वाटतं ना की ओवाळून टाकायचे पूर्वीच्या काळी काही समाजाला, तर आमचा समाज आम्हाला तसाच वाटायचा की या लोकांना असं वेगळं का केलं आहे, ना स्पर्श का नाही करत. फक्त लोकांच्या काहीतरी अशा श्रद्धा त्या लोकांशी होत्या की यांचा आशीर्वाद लागतो वगैरे, त्या तोपर्यंतच लोक त्यांना असे द्यायचे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचे. त्याच्यानंतर विचारायचे नाही की त्यांची घरची परिस्थिती कशी असेल, ते लोक घरी काय करत असतील, आजारी झाल्यावर काय करत असतील. खूप सारे डॉक्टर्स वगैरे पण त्यावेळेला चेकअप करायचे नाही, बरं ओके, हात लावायचे नाही, अशीच गोळ्या देऊन टाकायचे, देऊन टाकायचे. ओके, विदाउट डुईंग एनी फिजिकल चेक्स हो, असं असंच द्यायचं देऊन गोळी. टाकायचं. Okay, so that's where you must have thought that something you have to do for your community. म्हणजे Some doctors should come from your एक community. रामायण महाभारतात तुम्ही जर आमचा समावेश पाहिला तर तो होता की लोकांमध्ये एक भावना होती, श्रद्धा होती है ना. त्याच्यामध्ये रामांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला, आमच्यासाठी त्यांनी वचन दिलेलं असं की हे लोक ज्यांना पण आशीर्वाद देईल त्यांचं ते पूर्ण होणार म्हणून, किंवा रागाने कोणाला पण कोसतील तर तेही पूर्ण होणार. श्रीखंडीचं जसं काय महाभारतामध्ये आहे की त्यांनी त्यांच्यामुळे ते युद्धामध्ये त्यांना जीत मिळाली होती, तर ते श्रीकृष्णाचं रूप पण त्या श्रीखंडी ते पण आमच्याच ह्याच्याशी जुळलेलं रूप आहे. Correct. आणि त्याच्यानंतर मग इंग्रज आले, त्यांनी आम्हाला क्रिमिनलाइज केलं. ते लोक म्हणाले की ही कम्युनिटी क्रिमिनलाइज आहे, कारण की त्यांना माहिती होतं की आम्ही त्या लोकांना इकडे राज्य करू देणार नाही. आमची लोकं त्यावेळेची त्यांना इकडे राज्य करू देणार नव्हती, तर त्यांनी क्रिमिनलाइज करून त्यांना वेगळं टाकलं होतं. आणि त्यामुळे मग ते लोक आपली सत्ता स्थापन केली, त्यांनी एवढ्या वर्ष राज्य केलं भारतावर. आणि मग त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा काळ आला, आणि मग त्यावेळेला ती जी श्रद्धा होती अगोदरची, ती श्रद्धा पुन्हा लोकांमध्ये आली. मग पुन्हा लोक त्यांना द्यायला लागली. शेतकरी शेतातलं धान्य द्यायला लागला, पुन्हा लोह्याची भांडी वगैरे द्यायला लागला. आणि पुन्हा मग आमची लोक त्यावेळेला मग गाणी गाऊन लोकांच्या घरोघरी जायची. आमची मंगलमुखी लोक होता असं होतं. तर हा सगळा इतिहास झाला आमच्या. आणि आता मी खरंच आभार मानते ते सुप्रीम कोर्टाचं. ही आमची नालसा जजमेंट जी आहे ती हिस्टॉरिकल जजमेंट आहे आणि त्यांनी ती पास केली. तर आम्ही ते जस्टिस सिकरी सर वगैरे जे कोणी जस्टिस त्यावेळेला त्यांनी हा दिला होता निकाल, त्यांना आम्ही खरंच आभारी आहोत त्यांचं. आणि त्याच्यानंतर भारत सरकारचं की त्यांनी ट्रान्सजेंडर बिल घेऊन आले 2019ला. आणि हे कधी झालं होतं? 2014ला आमची जजमेंट आलेली होती एप्रिलमध्ये, आणि 2019मध्ये बिल आलं. 2020मध्ये नियम आले त्याचे. गव्हर्नमेंट रिझोल्युशन जे पास झालं होतं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामध्ये 2018मध्ये, आणि 2020मध्ये पहिला बोर्ड बनला. आणि त्याचे को व्हाईस प्रेसिडेंट त्यावेळी पूर्ण राज्यभराचे माझी गुरु होती सलमा खान साखरकर, तर त्या होत्या.
आणि त्यांनी त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी सर्वे वगैरे करायचं असे खूप सारे प्रस्ताव त्यांनी टाकले होते. आणि मग त्या 5 वर्षानंतर आता पुन्हा आम्हाला विभागीय मंडळामध्ये आमची ही झाली. तर मी को प्रेसिडेंट आहे त्याची आणि ही मेंबर आहे. आणि हे विभागीय मंडळ आमचं बनलं आहे ते आताच 1 ऑक्टोबरला आमचं बनलं आहे हे मंडळ. आणि याच्यासाठी आम्ही खरंच खूप त्यांचा म्हणजे पाठपुरावा केला होता. खूप आम्ही फिरलो होतो. तेव्हा जाऊन त्यांनी हे मंडळ बनवलं आहे. तर आम्ही महाराष्ट्र शासनाचा आणि सामाजिक न्याय विभागाचं खरंच आभारी मानतो की त्यांनी कमीत कमी हे केलं, करतायत. म्हणजे जो समाज अगोदर आम्हाला फक्त पैसे देऊन दूर करायचा, ते आज आमच्यासाठी इतक्याच काही गोष्टी करतायत. आणि ते पण सुप्रीम कोर्टची जी जजमेंट आहे, जो त्यांनी निकाल लावलेला आहे, त्यामुळे हे सगळं होत आहे असं स्पष्ट दिसून येत आहे. हे तर खूप छान आहे. म्हणजे तुम्ही 1 ऑक्टोबरला जॉईन केलं आणि यू ऑलमोस्ट ऑन द सोशल मीडिया अँड टॉकिंग अबाउट द थँकफुलनेस. बिफोर 1 इयर बॅक हो, मी सदस्य म्हणून पण काम केलेलं होतं खूप अगोदरच्या ह्याच्यामध्ये. पण त्यावेळेला इतकं काही काम झालं नव्हतं. काही बैठकी पण झाल्या नव्हत्या कारण की नवीन होतं आणि सगळ्या गोष्टी चालू केलेल्या होत्या. आणि आम्हाला पण त्यावेळेला आम्ही करोनामध्ये खूप बिझी होतो कारण की लोकांना आम्हाला अन्न हे करायचं होतं, म्हणजे ड्राय रेशन वगैरे प्रोव्हाइड करायचं होतं. ओके. पुन्हा आम्ही लसीकरणचं पण मोहीम राबवली होती. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही खूप व्यस्त होतो त्यावेळेला. आणि त्याच्यामध्येच एक 2-3 वर्ष 21, 22, 23 असेच निघून गेले त्या करोनाच्या ह्याच्यामध्येच. आणि मग 24ला आता नंतर ते थोडंसं राजकीय हे पण चालू होतं. नंतर मग निवडणूक झाली आणि मग पुन्हा मग भाजपा आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी युतीची पार्टी आता आली आहे, अच्छा. तर त्यांनी त्याचं पुन्हा 1 एप्रिलला काहीतरी राज्य जे बोर्ड आहे आमचं ते बनवलं, राज्य मंडळाची स्थापना केली आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये आमची झाली. ओके. सॉरी, तुम्ही विभाग. करोनाबद्दल बोलत होते, मला थोडंसं विचारायचं होतं की लाईक दे वॉज काइंड ऑफ सेंडिंग ऑल द वॅक्सिन्स टू यू गाईज. हाऊ इट इज टू हॅपन, हू इज टू म्हणजे कम्युनिकेट कम्युनिकेट कोण आमची करायचं? किन्नरमा एक सामाजिक संस्था आहे, हां. त्यांनी आम्ही आहे ना पेटिशन फाईल केलं होतं. आमची जी सलमा गुरु आहे नानी आहे त्यांच्या हां. थ्रू. आणि त्याच्यामध्ये आम्ही राशनची हेल्प मागवली होती मिनिस्ट्रीकडनं. ओके. तर त्यावेळेला राशन तर आम्हाला डोनर्स लोकांनी दिलं होतं. राशन तर आम्हाला त्यावेळेला मिळालं नव्हतं, पण 1500 रुपयाचं आम्हाला फायनान्शियल असिस्टंट मिळालं होतं मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंटमध्ये. 2 वेळा केलं होतं. आणि ते NISD जे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, त्यांच्या थ्रू ते झालं होतं आम्हाला. आणि नंतर इकडचे जे आमचे मंत्री होते, आरोग्य मंत्री, त्यांनी, मला त्यांचं नाव लक्षात नाही आहे, पण त्यांनी आम्हाला लसीकरणची मोहीम राबवली होती किन्नरमाला घेऊन. आणि मग विक्रोळी पार्क साईडला आमचं बूथ, एक स्पेशल बूथ खोललं होतं आणि तिथे सर्वांनी येऊन, पूर्ण मुंबईचे जेवढे ट्रान्सजेंडर्स आहेत, ट्रान्स वुमन्स, ट्रान्स मेन, त्यांनी येऊन तिकडे लसीकरणचा हे घेतला होता, लाभ घेतला. 80,000 किट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले होते. आणि फक्त आमच्याच लोकांना नाही, त्यावेळेला सगळ्यांनाच त्रास होता ना. तर आम्ही बाकी जी गरजू लोक होती, ज्यांना अन्नाची गरज आहे, त्यांच्या घरी फक्त आईच कामाला आहे, वडील नाही आहेत, अशा लोकांना. आणि जिथे काही लोक जे दररोजचं म्हणजे दररोज कमवतात, दररोज ते वापरून टाकतात, अशा लोकांना पण आम्ही मदत केली होती की जेणेकरून कोण भुकं नाही राहिलं पाहिजे. व्हेरी गुड. तो हेल्थची अगर आपण गोष्ट कराल तर ॲक्च्युली ज्यावेळेस 2020मध्ये कोविड आलेलं, त्यावेळेस आम्ही लोकांनी कारण जे स्टेट लोक आहेत त्यांची हेल्प करायला सगळे पुढे यायचे होते, पण कम्युनिटीची हेल्प करायला कोण पुढे नव्हतं. मग आम्ही लोकांनी ऑनलाईन वर्कशॉप केलेला, ट्रेनिंग वर्कशॉप केलेला, कोविड वॉलेंटियर्स म्हणून करो. तो इसमें हम लोगों ने अलग अलग जगह से, आसाम से, यूपी से, MP से, गुजरात से अलग अलग लीडर्स हम लोगों ने लेके उनके साथ में ट्रेनिंग किया था कोविड वॉलेंटियर करके. और उनको वो रिप्रेजेंटेटिव वहाँ पे उनको कोई मेडिकल इमरजेंसी में हेल्प कर रहे थे, या फिर हमारी तरफ से हमें अगर डोनर कोई राशन किट दे रहे थे तो हम लोग वो अलग अलग जगह पे प्रोवाइड कर रहे थे वो टाइम पे. तो सिचुएशन जिस तरह से आता है कोई भी, तो उस तरह से हम लोग खुद को रेडी करते हैं और कम्युनिटी को हेल्प करते हैं. ना कि कम्युनिटी के, लेकिन जो पुअर पीपल है अगर उसमें आ जाए हमारे साथ में तो उनको भी हम हेल्प करते हैं. तो थोड़े सुना जी, आप बात कर रहे थे थोड़ा HIV के बारे में. लाइक आप तो काफ़ी टाइम से आप ने खुद भी ये सब देखा है, तो तभी और अभी में आपको चेंजेस काफ़ी दिखाई दे रही होगी, राइट? खूप अगोदर तर आम्ही ना भेदभावाचं मेन म्हणजे ते शिकार झालेलो होतो. तर त्यावेळेला आम्हाला काहीच गोष्ट मिळायची नाही. लोकांना हे सुद्धा माहिती नव्हतं की आम्ही जे सेक्स वर्क करतो किंवा आम्हाला जे काही, की सगळ्या गोष्टी एकदम गपचूप होत्या. सेक्स वर्कची गोष्ट बोलली तर HIV इज रिलेटेड टू सेक्स वर्क.
तर आमची लोक करायची, त्या गोष्टीला एवढं उघड नाही केलं होतं त्या दिवशी त्यावेळेला. आणि लोक आमच्याकडे यायची, आमच्याबरोबर करून सेक्स वगैरे वर्क करून जायची, तर ते लोकांना सांगायची पण नाही बाहेर की आम्ही यांच्याकडे गेलो, की एक लाजेचा विषय होता. तर त्यावेळेला आहे ना आमच्या गुरूंनी मिळून आहे ना सगळ्यात अगोदर बॉम्बे दोस्त जी आहे हमसफरचंच पार्टनर आहे, त्यांच्याबरोबर मिळून त्यांनी आहे ना सर्वे केला होता. आणि तेव्हा माहिती झालं की ट्रान्सजेंडर्स लोकांमध्ये पण खूप प्रमाणामध्ये HIV आहे. आणि ती जेव्हा गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला आणि त्याच्यावर इलाज व्हायला किंवा आमच्याकडे लक्ष घालण्याला, आम्ही खूप सारे आमचे फ्रेंड्स लोक ज्यांना HIV ग्रस्त झाले होते ते वारले त्यामुळे. आणि खूप साऱ्या फ्रेंड्स लोकांना आम्ही त्यावेळेला गमावलं. पण त्याच्यानंतर खूप सारे काम झाले. आता ART वगैरे ट्रीटमेंट चालू झालेली आहे आणि त्या लोकांना मिळते आहेत सगळे इलाज, आणि आता कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असंच राहावं नेहमी. आणि प्रत्येक लढ्याच्या वेळेला आम्ही जसं करोनाच्या वेळेला आम्ही उभं राहिलो होतो लोकांसाठी, कारण की आम्ही आमचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने किंवा या सरकारने. तर आमचं दुसरी जी नाण्याची बाजू आहे ती कर्तव्य आमचं, ते पण आम्ही आमच्या देशाचे जे काही कर्तव्य असणार आम्ही ठामपणे उभं राहणार. जसं करोनाच्या वेळेला पण आम्ही उभं होतो. आम्ही कम्युनिटी किचन करून लोकांना जेवण पण दिलं होतं घरी, जे कुक केलेलं जेवण, ते शिजलेलं अन्न. तर आता पुढे अजूनही देव ना करो अशी कोणती आपत्काळ वगैरे आपल्यावर यायला, पण आम्ही नेहमी राहू. आणि आम्ही देशासाठी आम्ही सीमेवर पण जायला तयार आहोत. आम्हाला पोलीस भरतीमध्ये आमची रोखून टाकली होती महाराष्ट्र शासनाने, पण आमची तुमच्या चॅनल थ्रू त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पोलीसची भरती पण करावी, जेणेकरून आमची लोक पोलिसांमध्ये पण येतील. आतापर्यंत पोलीसमध्ये कोणी आहे नाही ना? नाही, अजून चालू नाही. आणि गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये कोण आहे अजून? गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पण अजून फारसं कोण महाराष्ट्रामध्ये नाहीये. बाकीच्या जे स्टेटमध्ये आहे तिकडे गव्हर्नमेंटमध्ये खूप साऱ्या ठिकाणी पोलीसमध्ये सोशल वेलफेअरमध्ये आहेत. अच्छा. सोशल तामिळनाडूमध्ये याच्यामध्ये आहेत आपलं पोलीसमध्ये आहे. म्हणजे हो आहे. इन कंपैरिजन टू अनदर स्टेट्स हम लोग इतना पीछे हैं अभी तक ये सर्विसेज देने के लिए ट्रांसजेंडर्स को लिए. आमची जेव्हा हे जे बोर्ड बनत होतं, जेव्हा आमची निवड होत होती, तर त्यांच्याकडे नियम पण नव्हते, रूल्स नव्हते, त्यांना काही मार्गदर्शन नव्हतं की कशी करायची आहे लोकांची निवड. है ना, त्यांच्याकडे काहीच नव्हतं, रचना पण नव्हती ती कशी, म्हणजे ते होतं की रचना होती कशी करायची, पण आहे ना त्यांच्याकडे मार्गदर्शन नव्हतं. तर त्यासाठी त्यांनी आमचे 3 महिने घालून टाकले होते. उनको इम्प्लीमेंटेशन कैसे करना है उनको अभी भी नहीं पता है, हमको बताना पड़ता है उनको. अच्छा. इस तरह से हमें ID कार्ड बना के देना है या फिर हमें इस कैपेसिटी बिल्डिंग वर्कशॉप ऑर्गेनाइज करना है. ये सब चीज़ें हमको बतानी पड़ती है ताकि, क्योंकि गवर्नमेंट के पास उन्होंने ऊपर से बस बोला है आप बस बोर्ड बनाओ, लेकिन उसको काम किस तरह से डिस्ट्रीब्यूट करना है और गेट डन फ्रॉम द कम्युनिटी और बोर्ड मेंबर, दे डोंट नो हाउ टू डू इट. सो हम लोग अभी वो तरीके से, सोनाली है, मैं हूँ और हमारे साथ में और एक बोर्ड मेंबर है जो ट्रांसमैन है, तो वो हम लोग अभी मिलके हम लोग काम आगे करने का सोच रहे हैं. इंस्टीट्यूशन हो या नोडल बॉडीज हो या फिर पुलिस फोर्स हो, उनके साथ में अभी रिसेंटली हम लोगों ने पंजाब पुलिस के साथ में किया है. तो हम लोग करते रहते हैं और आगे भी हम लोग ये बोर्ड के थ्रू और सेंसिटाइजेशन इवेंट में सेक्स, सेक्सुअलिटी, जेंडर क्या होता है, उनका ट्रांसजेंडर का एग्जिस्टेंस क्या होता है, हाउ कुड वी एड द सिलेबस pertaining to the transgender person in a primary level school, and that is very mandatory, that is very necessary to add this syllabus in our primary school so that they can just get knowledge about what is the transgender. Correct. Now, for same, I had one question. Like, see, as you just spoke just a while back, कि आप लोग इसे softly बात करते हैं, and that is the perception about the normal people towards transgender कि they are very aggressive. What is your approach to your community who are aggressive? जो आप बात करते हैं काफ़ी डेवलपमेंट के बारे में, वेल बीइंग के बारे में, सो हाउ इज इट रेसिप्रोकेटेड, हाउ दे टेक दिस एज एडवाइस? अग्रेसिव्ह ते ना स्वतःहून मुद्दामून नाही होत आहे. अच्छा. तर ते नैराश्य आहे एवढ्या वर्षापासून आपल्या आईवडिलांपासून दूर राहण्याचं, मित्रांपासून, जे लहानपणी मित्र आपल्याबरोबर खेळत होते ते अचानक दूर होऊन जातात. तर या सगळ्या गोष्टींचा एक राग असतो. तो अभी मैं हूँ मनोरी आइलैंड में और मेरे साथ में है सोनाली जी और मेरे साथ में है निलूफर. It is nice interacting with you, Shirish, and thank you so much. Our voice is going to reach our audience and your audience too, and mainstream too. If anybody have any question, please, our number is there below. You may reach us too on that number so that we can resolve your queries too. You need to reach to us, you can just contact Nilofer 907606069
and also we would like to thank you together to Shirish for this wonderful platform. आणि हे सगळंच वाटतं की भेदभाव आता कमी झाला आहे. लोक पुढे येत आहेत, आम्हा लोकांना आमच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि आम्हालाही मदत करत आहेत. आणि खरंच अशीच मदत नेहमी काळोकाळ चालून राहावे. जो त्रास आम्ही काढला आहे तो येणाऱ्या कम्युनिटीला किंवा होऊ नये आणि त्यांना स्वतंत्रपणे जगता यावं जसं त्यांना वाटतंय तसं. ते काही गुन्हा नाही करत आहेत, ते काही त्रास देत नाही आहे कोणाला आहे ना, तर ते आपलं आयुष्य जगत आहेत. तर जसं ज्याला जगायचं आहे, हा जगण्याचा जो हे आहे आपल्याला अधिकार, तो आपल्याला या निसर्गाने दिलेला आहे. म्हणून आम्ही आज निसर्ग सानिध्यामध्ये येऊन ही शूटिंग केलेली आहे. ते जसं निसर्गाला पाहिजे तसं होऊ द्या आणि तसंच चालू द्या. तर त्याच्यामध्ये आपण पडून कोणाचे विकास थांबवायचा नाही आहे. तर थँक्यू सो मच शिरीष वन्स अगेन. थँक्यू. थैंक यू वेरी मच. थैंक इनके साथ अभी जस्ट मेरा पॉडकास्ट हुआ, मेरे लिए बहुत ही अच्छा था. एंड दे आर वेरी एक्टिवली इन्वॉल्व्ड इन their community, how they're going to uplift their community. It's good for them to actually join them, call them and understand more the benefits. And thanks to Sonali because she's a co-president of Kokan Vibhag. So anyone have any questions, please do reach out to her. Nice meeting them. Thank you so much, Sonali ji and Nilüfer ji. And Thank you so much. please don't forget to subscribe and like and comment to this channel. Yes, and please. and we want to reach out more people to help us to reach more. Yeah, and for the community people, please don't share, please reach to us if any problem that you have. We are always with you for your help. And lot of good vlogs here of Shirish I have seen. Please आप लोग भी देखो और enjoy कीजिए. जरूर देखिएगा. Thank you so much. And his friend. बारिश हो रही है, भागो. Bye.